आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवार निमित्त काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। मंदिर परिसरातील व्यवस्था समाधानकारक, मात्र अँब्युलन्सची भाविकांनी केली मागणी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। ढोरजा येथील पुरातन व्यवस्थानात भक्तिमय वातावरण। मंदिर परिसरात व्यवस्थेबाबत भाविकांकडून समाधान, मात्र अपत्य व्यवस्थापन आणि कायमस्वरूपी अँब्युलन्सची केली मागणी। श्रावणी सोमवार निमित्त श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथील सुप्रसिद्ध काशी विश्वनाथ देवस्थानात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हजारो भाविकांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेत धार्मिक वातावरणात श्रावणी सोमवार साजरा केला। पुरातन, ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेले हे देवस्थान निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे। मंदिर परिसरातील मोठमोठे वृक्षराजी, नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि शांत निसर्गरम्य वातावरण यामुळे या ठिकाणी भाविकांसह तरुणांचा ओढाही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं भाविकांनी सांगितलं। श्रीगोंदा शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर तर अहिल्यानगर शहरापासून अंदाजे 55 ते 60 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे। श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यानं मंदिर परिसर भक्तांनी फुलून जातो। दरम्यान पूर्वीच्या तुलनेत मंदिर परिसरात यंदा परिपूर्ण व्यवस्थापन करण्यात आलं असल्याचं समाधान यावेळी भाविकांनी व्यक्त केलं। दर्शन व्यवस्था, परिसरातील नियोजन आणि इतर सुविधांबाबत भाविकांनी समाधानकारक सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या। मात्र गर्दीच्या तुलनेत अरुंद रस्ता, वाढती वाहनांची संख्या आणि रस्त्याची दुतर्फा लागणारी विविध दुकाने यामुळे वाहतूक कोंडी तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यात्रा आणि श्रावणी सोमवारच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे। विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय व्यवस्था मिळावी यासाठी यात्रा कालावधीमध्ये मंदिर परिसरात कायमस्वरूपी अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे। प्रसार माध्यमांनी मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधला असता त्यांनी काशी विश्वनाथाच्या दर्शनाचा आनंद व्यक्त करत मन मोकळ्या गप्पा मारल्या। मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि धार्मिक श्रद्धा यामुळे दरवर्षी या व्यवस्थापनाकडे येणारी भाविकांची संख्या मोठ्याने वाढत आहे। श्रावणी सोमवार निमित्त होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून योग्य ती दक्षता घ्यावी अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे। आज सालाबादप्रमाणे आज या महापर्वामध्ये श्रावणी यात्रेमध्ये पहिल्या सोमवारी काशी विश्वनाथाची मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे। आज रातच्या 12 वाजल्यापासून भाविकांची या ठिकाणी मांदियाळी भरपूर गर्दी या ठिकाणी दाखवून आली। पाठपासून 12 वाजल्यापासून लोकांचे दर्शन, परत दंडवत, भीमाशंकरहून कावडे आणण्याचं काम तरुण वर्गाने केलं। तसेच पाठ दंडवट गावातील सर्व महिलांनी 6 वाजेपर्यंत दंडवट चालले। 6च्या पुढे अभिषेक झाला 6 ते 7 आणि 7च्या नंतर येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर मोकळं केलं आणि आता भरपूर गर्दी, आता 12च्या पुढे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भरपूर या ठिकाणी प्रमाणात गर्दी होईल। येणाऱ्या भाविकांसाठी सुखसुविधा आपण ट्रस्टच्या मार्फत चांगल्या पद्धतीने केलेले, त्याबद्दल येणाऱ्या सर्व भाविकांना आम्ही ट्रस्टच्या वतीनं कोणती अडचण येणार नाही याची सर्वांनी दक्षता घेतलेली। खायल्याची दुकानं असतील, खेळण्याची दुकानं असतील, सगळ्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे। नमस्ते, हे काशी विश्वनाथ तीर्थक्षेत्र। या तीर्थक्षेत्राची माहिती म्हटलं तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि फार मोठ्या प्रमाणात भाविभक्त येत असतात। पण हे स्थान मी माझं लग्न झाल्यानंतर 1985-86 ला माझं लग्न झालं आणि तेव्हापासून आम्ही भानगाव मधून इथपर्यंत पायी येत होतो आणि हे निसर्गरम्य स्थळ आणि त्याचबरोबर काशी विश्वनाथ आपण लांब जाऊ शकलो नाही तर या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे अशी भावना भक्तांची असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे या पहिल्या सोमवारी गर्दी होते। पण त्याचबरोबर पूर्वी अशा प्रकारे काहीच नव्हतं। आज दिवसेंदिवस थोड्याफार प्रमाणात सुधारणा होत चाललेली आहे, रस्ता झालेला आहे, आम्ही पायी येत होतो। पायी गाड्यांना यायला सुद्धा
व्यवस्था नव्हती, पण आज चांगल्या प्रकारे व्यवस्था होत चाललेली आहे. आज मला वाटतं हे तीर्थक्षेत्र क वर्गामध्ये मोडलेलं आहे, त्यामुळे इथून पुढे याची प्रगती आणखीन होत राहील. आणि हो, अशा प्रकारे काशी विश्वनाथच्या मी प्रार्थना करते आणि थांबते. यामध्ये अजून भाविकांना कोणत्या सुविधा मिळतात? आता या ठिकाणी हा तसा परिसर वन खातं आणि जंगल येते, त्यामुळे भाविकांना सुविधा जर असेल तर पटकन याच्यातून काही आपत्कालीन आले तर हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, तर त्यावेळेला बाहेर जाण्यासाठी पटकन मार्ग असावा, त्याची व्यवस्था असावी. कारण बाहेरून आलेल्या ज्या गाड्या आहेत त्या इथपर्यंत लावल्या गेलेल्या आहेत. पहा, त्या सर्व वाहनांचं व्यवस्थापन बाहेर तिकडे व्हावं. काही गाड्या आतमध्ये आलेल्या आहेत, हे दुकानदार वगैरे जे आहेत ना त्यांच्या आहेत, ते आता कधी संध्याकाळी निघणार, तोपर्यंत येणाऱ्या भक्तांची पण अडचण होते. टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, कुणी असो, त्या सर्व गाड्या पाठीमागे किंवा बाहेर लावल्या जाव्यात, त्याचं पार्किंग बाहेर व्हावं, म्हणजे लोकांना पण व्यवस्थित सुविधा होईल. एक मात्र दर्शनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे झालेली आहे, त्यामुळे इथं गर्दी होत नाही, गडबड होत नाही आणि प्रत्येक भक्ताला व्यवस्थित दर्शन मिळतंय. ही एक उत्तम सोय मला म्हणजे जाणवली. म्हणजे आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो दिवसेंदिवस चांगलाच आहे, पण त्याचबरोबर आणखीन काही पुढच्या वर्षी सुविधा होतील अशी ही अपेक्षा करते. दत्तात्रय सदाशिव खामकर दोन्ही रंगणात देवाला पाय दर्शन घ्यायसाठी 10 वर्ष झाले. दिलीप खंडोलाटे कोथरूडवरून मी त्याचा दर महिन्याला येतो तिकडे जायला. आता आम्ही गिनती नाही करीत तशी. देवाचं एक नंबर काम आहे. ओम नमः शिवाय. स्वतःचा करता करायचा, समाजाकरता कधी करायचं नसतं. स्वतःच बघायचं, समाज नाही पाहायला नसतो. समाज फक्त देखावा, मालन, फासावा, दंड आहे. त्याच्याकरता स्वतः सुधारणार नाही. जगाला कधी सुधारायचा प्रयत्न करायचा नाही. एक नंबर वाटतं इथं. प्रथमराव निंबोरे आणि म्हणजे जन्म झाला तेव्हापासून चालतो 65 सालापासून. काय नाही, सर्व पाऊस पडू द्या, सर्व जग सुखी होऊ द्या. बाकी काय सीमा राजेंद्र गायकवाड. आम्ही मामाचंच गाव आहे, खूप लहानपणापासून येतो आम्ही. देवावर विश्वास, महादेवावर छान आहे. देवाचा खूप छान आहे, दर्शन आहे खूप छान, नियोजन आहे खूप छान आहे. ट्रस्टचा आहे विश्वास महादेवावर. त्याच्यामुळे महिला मोठ्या संख्येने जलपंचमीचा सण असेल तरी आहेत दर्शनासाठी. बस सुख समाधान सुखी ठेवा, बस एवढंच मागणं आहे देवाकडे, बाकी काही नको. खेळणार आहेत बहिणीच्या घरी, बहिणीच्या गावामध्ये आणि मामाचं गाव, आईचं माहेर दांगडे. किती वर्षापासून येताय तुम्ही? आम्ही कायमच येतो, दरवर्षी येतो, वर्षानुवर्षी. माझे नाव गणेश, माझे गाव उगलवाडगाव. देव कोणता आवडतो? महादेव. लता चंद्रकांत धुमाळ फॅमिली. आमचे खूप वर्षापासून आम्ही इथं येतो दर्शनाला. 50 वर्ष झालं. आमचं लहानपणापासून हे मंदिर बांधलेलं. नंतर आमचे गोवर्धन महाराज इथं आले, त्यांनी सुधारणा केली बरीच. नंतर मग सरकारने पण त्याला मदत दिली. नंतर आता निधी मिळते वाटतं, निधीतून काही झाले मदत. भक्त निवास बांधले गेले, मोठमोठे कार्यालय बांधले गेले आणि सगळी सुविधा केली. दर्शन बारीची रांग, सगळं व्यवस्थित, सगळं सुधारणा सगळे गावकऱ्यांनी केली. आमची लहानपणीपासून आम्ही देवात आमची खूप श्रद्धा आहे. ओम नमः शिवायचा जप आहे. महाराजांनी, आमच्या गोवर्धन महाराजांनी 100 कोटीचा संकल्प केलेला आहे ओम नमः शिवाय जप. आणि अधिक महिन्यात पण दर सोमवारी इथं पारायण होतात, नामस्मरण होतं, ओम नमः शिवायचा जप होतो आणि आमच्या गावामध्ये पण ओम नमः शिवायचा जप होतो. सगळी व्यवस्था व्यवस्थित झालेली. काशी विश्वनाथ देवस्थान ट्रस्ट ढोरगा हे या श्रीगंध तालुक्याच्या साधारणतः उत्तर पूर्व भागामध्ये एक अतिशय मान्यताप्राप्त आणि श्रद्धास्थान असलेलं देवस्थानचं ठिकाण आहे. इथे पूर्वी शेजारची 4 गावं, प्रामुख्याने ढोरगा, गोटवी, सोरोडी, त्या 3 गावं आणि इतरचा परिसर, कोळगाव परिसर, वरळी परिसर, त्या परिसराचं प्रामुख्याने देखभाल करत होते. कालांतराने काळाच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी काशी विश्वनाथ देवस्थान ट्रस्ट निर्माण झालं आणि मग ट्रस्ट आणि या 4 गावातले पहारेकरी असं एकत्रित यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. वास्तविक पाहता काशी विश्वनाथ देवस्थान हे फार दुर्लक्षित देवस्थान होतं. भाविकांची श्रद्धा होती, भक्तांची श्रद्धा होती, परंतु शासनाचं याकडे फारसं कमी लक्ष वेधलं नव्हतं.
तदनंतरच्या काळामध्ये स्वर्गीय प्राध्यापक नाथ फरांदेंपासून फरांदे सरांनी पहिला रस्ता या ठिकाणी आपल्याला काशी देवस्थानात विद्यार्थी नेण्यासाठी, नंतर मग ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून थोडाफार निधी यायला लागला आणि म्हणून आज पूर्वीचं चित्र जर आपण पाहिलं, गेल्या 20 वर्षापूर्वीचं देवस्थानचा परिसर आणि आजचा परिसर पाहिला तर फार मोठी तफावत आहे. म्हणजे आता आपल्याला ग्लास शेवटी असा आहे, ग्लास अर्धा भरलेला आहे का रिकामा आहे, तर आज ग्लास अर्धा भरलेला आहे. कारण ज्यांनी पूर्ण रिकामा ग्लास पाहिलाय त्यांना हा ग्लास अर्धा भरलेला दिसतो. राहिलेला वरचा जो अर्धा मोकळा भाग आहे तो निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये तर राज्यकर्त्यांनी थोडंसं सहकार्याचे दाखवलं. कारण या परिसरामधलं जो भक्तगण आहे, जे ट्रस्ट आहे, जे पहारेकरी मंडळी आहे, त्या 4-5 गावामधले जे मूळचे संबंधित माणसं आहेत, त्या सगळ्यांमध्ये खूप समन्वय आहे आणि अतिशय पारदर्शकपणे हा परिसर या ठिकाणी उभा राहतोय. उद्याच्या कालखंडामध्ये काशीनाथ देवस्थान श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यामधलं एक मोठं देवस्थान, कारण परिसरामध्ये खूप मोठी जागा उपलब्ध आहे. शासनाच्या पाठपुरावा करून ट्रस्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वनीकरणाच्या काही भाग त्याच्यावरचा उतारा मोकळा करून घेतलेला आहे आणि म्हणून देवस्थानची जागा वाढलेली आहे. पाण्याची नैसर्गिक स्रोत पाण्याचे आहेत. थोड्याशा ज्या असुविधा आहेत पण त्या अँब्युलन्सच्या बाबतीत असतील, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असतील किंवा पार्किंग सुविधा असतील, ह्या सुविधांकडे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये जर समन्वय साधला गेला, काही चांगली माणसं याच्यामध्ये चांगल्या माणसांनी ट्रस्टच्या माध्यमातून, कारण ट्रस्टची मंडळी स्थानिक मंडळी आहेत, नवीन होतकरू मुलं आहेत, ते खूप मोठं चांगलं काम करतायत, त्यांना सुद्धा सहकार्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी या भक्तजनांना, समाज माध्यमांना एवढीच विनंती करेन की भक्तांनी येत असताना येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला सुख शांती थोडंसं पाहिजे असेल, थोडीशी शांततेचं एकांताचं ठिकाण आपल्याला म्हणून आणि या देवस्थानचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल. ती येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सगळे घेऊया आणि सगळे मिळून आपण हातात धरून हे काशी विश्वनाथ देवस्थान अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्राच्या धार्मिक नकाशावरती आपण आणूयात. काशी विश्वनाथ देवस्थानला पुन्हा एकदा नतमस्तक होतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवस्थानच्या वतीनं लाईफलाईन ब्लड सेंटर जामखेड यांच्या सहकार्यानं भव्य रक्तदान शिबिराचं यात्रा कालखंडामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. भक्ती, निसर्ग आणि श्रद्धेचा अनोखा संगम असलेल्या ढोरजाच्या काशी विश्वनाथ मंदिरात श्रावणी सोमवार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.